आणि सार आहे ना खूप भारी लागता। माझी आई अशी बनवायची। हे बघा मस्तपैकी झणझणीत दोडक्याचं सार। आणि आमच्याकडे कोकणामध्ये ना हे पावसाळ्यात जास्त बनवलं जातं। नमस्कार, मी प्रज्ञा तेली माझ्या चॅनलवर स्वागत करते। आज मी तुम्हाला सुक्या मच्छीचं म्हणजे दोडक्याचं सार करून दाखवणार आहे। हे बघा ही दोडक्या घेतली आहे आणि दोडक्याला मी पाण्यामध्ये अशी भिजत ठेवणार आहे 15-20 मिनिटं। आणि गावची दोडी आहे ती पहिले भिजत घालताना ना माझा व्हिडिओ बंद राहिला म्हणून परत मी तुम्हाला अशी भिजत घालून दाखवायची। हे कोमट पाणी आहे आणि कोमट पाण्यामध्ये अशी भिजत घालायची। आता मी त्या सारासाठी दोडक्याच्या सारासाठी मी मिरची भिजत घालते। बघा त्यात धणे टाकते आधी आणि मिरची भिजत घालते। भिजत घातले आणि आता मी याला ना असं झाकून ठेवणार आहे। मिरची चांगली फुगायला द्यायची। हे बघा मी सारासाठी साहित्य घेतलंय। ओलं खोबरं, कांदा, लसूण, एक टोमॅटो, इथे फोडणीसाठी कांदा घेतला आणि 2 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि त्यात 20 मिनिटं झालेली आहेत भिजून। आता ना हे साफ करायचे। हे बघा हे साफ करायचे। हे हातानेच होतात, त्याला आडायची पण गरज नाहीये, पण साईडचे पंख बिंक काढायला ना लागतात ते असे। हे साईडचे असं डोकं काढून टाकायचं। बाकी शिकवलं हातानेच निघतात। पोटात काय घाण असेल तर काढून टाकायची। बघा हे 2 तुकडे करायचे। हे पंख आहेत ना याचे हे काढून टाकायचे। हे आतलं सगळं काढून टाकायचं। जी आतली घाण काढून टाकायची। याचे 2 तुकडे करायचे। खवलं कुठे असतील ना ती नकाने तोडून टाकायची। बघा खवलं राहिली तर पाण्यात घातले तर खवलं कधी लगेच निघतात। आम्ही बघा पहिले लहान होतो ना तर आमची आई काय करायची, पावसामध्ये मच्छी घेऊन ना सुकवून व्यवस्थित उन्हामध्ये सुकवून ठेवायची आणि मग पावसामध्ये मच्छी जास्त भेटायची नाही ना आणि शेतीची कामं असायची। कारण मी लहानाची मोठी शेतात गावी झाली आहे। मग अशी पावसात मच्छी नाही भेटली का सुक्या मच्छीचं सार करायची। असे तुकडे करायचे। हे सगळं काढून टाकायचं। आता ही सगळी आहे ना मी साफ करून घेते। ही मिरची आहे ना आता मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे। बघा टोमॅटो आणि लसूण आणि कांदा त्या मिरची सोबतच घालणार आहे। त्या मिरची सोबतच घातलंय सगळं, कांदा टोमॅटो आणि लसूण आणि हे सुकी मिरची सगळं एकत्र बारीक करून घेणार आहे। तोप तापत ठेवलाय, मिरची बारीक करून घेतली आहे। हे बघा मिरची बारीक करून घेतली। आता मी फोडणीला देते। हे बघा
तेल चांगलं कडकडीत तापून घ्यायचं. तेल तापलंय. आता कांदा आणि लसूण फोडणीला घालते आणि चांगली भाजून घ्यायची. हे बघा, हे भाजलंय. हे फोडणी देते. त्यात कोकम टाकते आणि थोडं एक पाणी ॲड करायचं. आधी चांगलं ढवळून घ्यायचं. पाणी ॲड करायचं आणि याला चांगली उकळी काढून घ्यायची. तोपर्यंत खोबरं बारीक करून घेते. हे खोबरं आहे ना, तोपर्यंत बारीक करून घेते. हे बघा, याला उकळी आली आहे. हे वाटप घालते. हे चांगलं ढवळून घ्यायचं आता. आणि ही मच्छी आहे ना, त्यात टाकायची. आणि याला मीठ घालताना जरा कमी घालायचं मीठ, कारण या मच्छीमध्ये मीठ असतं ना, सुक्या मच्छीला लावलेलं. मीठ थोडं कमी घालायचं. हे बघा, आणि हे ढवळून घ्यायची. आणि आता याला चांगली एक उकळी काढायची. हे बघा, छानपैकी उकळी आली आहे. आणि सार आहे ना, खूप भारी लागता. माझी आई अशी बनवायची. मी आता गॅस बंद करते. मी केले हे दोडक्याचं सार तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. अशाच वेगवेगळ्या रेसिपी तुमच्यासमोर मी घेऊन देत राहीन. आणि प्लीज मला सपोर्ट करा. चला तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन.